Hello friends, good morning to all. Today we are going to start the new concept which we call it as interference. Before going to start with this interference, we will see superposition of waves. Superposition of waves, its principle states that when two or more waves overlap, the resultant displacement of a particle of the medium at a given point is the sum of displacements of the particle produced by individual waves, as if each wave is the only one which is present. I will repeat once again. It states that when two or more waves overlap, the resultant displacement of a particle of the medium at a given point is the sum of displacements of the particle produced by individual waves, as if each wave is the only one which is present. Because of this, particles in the medium present where the crest or trough of the two waves coincide will have longer displacements, while particles present where the crest of one wave coincides with the trough of other, the displacement will be negative. याचाच अर्थ जर दोन वेव्हचे अँप्लिट्यूड सारखे असेल आणि क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ जर ओव्हरलॅप होत असेल तर अँप्लिट्यूड डबल होईल व क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रस्ट ओव्हरलॅप होत असेल तर अँप्लिट्यूड मिनिमम म्हणजेच 0 होईल. बघा, दोघांचे जर अँप्लिट्यूड सारखे असेल आणि दोन्ही वेव्ज जर क्रेस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप होत असेल तर अँप्लिट्यूड त्यांचं डबल होईल, म्हणजे ॲडिशन होईल दोघांचा, आणि सारखे असल्यामुळे ते डबल होणार आहे. जर सारखे नसेल तर त्या दोघांचे बेरजे एवढं असेल, आणि तेच जर क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रस्ट ओव्हरलॅप होत असेल तर अँप्लिट्यूड मिनिमम होईल. जर अँप्लिट्यूड दोघांचे सारखे असेल तर ते 0 होईल. जर वेगवेगळं असेल तर त्यांचं सबस्ट्रॅक्शन होईल. दोघांचे जे अँप्लिट्यूड्स असतील त्या दोघांच्या डिफरन्स एवढं त्यांचं मिनिमम अँप्लिट्यूड तुम्हाला मिळणार आहे. काही अडचण इथपर्यंत? सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ओके, इंटरफरन्सचे डेफिनेशन बघूया. पुस्तकात इंटरफरन्सचे डेफिनेशन म्हणून असं काही वेगळं दिलेलं नाही आहे, पण दिलेल्या एक्सप्लेनेशनवरून असे 2-4 आपल्याला डेफिनेशन्स तयार करता येईल. पहिलं डेफिनेशन असं सांगता येईल, द फेनॉमेनन ऑफ एनहान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट produced due to superposition of waves is called as interference of light. सुपरपोजिशनमुळे जे ओव्हरलॅप झाल्यानंतर अँप्लिट्यूड जास्त किंवा कमी होणार आहे त्या फेनॉमेननला काय म्हणायचं आहे? इंटरफरन्स ऑफ लाईट म्हणायचं आहे. इट इज द फेनॉमेनन ऑफ एनहान्समेंट म्हणजे वाढणे, ऑर कॅन्सलेशन म्हणजे कमी होणे. कोणाचं? तर डिस्प्लेसमेंट साईड म्हणजेच अँप्लिट्यूड्सचा. produced due to superposition of waves is called interference of light. हे पहिलं डेफिनेशन असं सांगता येईल. दुसरं सांगता येईल आपल्याला, the phenomenon of producing alternate points of maximum and minimum intensity due to superposition of waves is called as interference of light. म्हणजे जेव्हा दोन वेव्ज ओव्हरलॅप होतील, सुपरइम्पोज होतील, तर त्यावेळेला क्रेस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ असेल तर मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला मिळेल, किंवा उलट असेल क्रस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रस्ट तर त्यावेळेला आपल्याला मिनिमम इंटेन्सिटी मिळेल. ह्या फेनॉमेननला सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल? इंटरफरन्स ऑफ लाईट म्हणता येईल. तिसरं आपल्याला सांगता येईल, द फेनॉमेनन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी obtained by superposition of two or more light waves is called interference of light. मगाशी सांगितल्याप्रमाणे एनर्जी जास्त म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूड, मिनिमम अँप्लिट्यूड असं आपण म्हणलेलं आहे. मॅक्झिमम म्हणजे काय? तर जे एनर्जी असणार आहे, लाईटची इंटेन्सिटी असणार आहे, ते रिडिस्ट्रीब्यूट होणार आहे. एका ठिकाणी जास्त असल्यासारखं वाटेल आणि दुसऱ्या ठिकाणी कमी असल्यासारखं वाटणार आहे. म्हणून टोटल एनर्जी जो असणार आहे तो टोटल एनर्जी सारखंच राहणार आहे.
The phenomenon of redistribution of light energy obtained by superposition of two or more light waves is called interference of light. अशा पद्धतीने आपल्याला डेफिनेशन्स इंटरफरन्स ऑफ लाईटचे सांगता येईल. Here in this figure दिसतंय का बघा. Here in this figure interference is shown for water waves. वॉटर वेव्ह साठी हे इंटरफरन्स पॅटर्न दाखवलेलं आहे. S1 and S2 हे S2 पाहिजे होतं, इथं मिस्टेक होऊन S1 झालेलं आहे, लक्षात घ्या. S1 and S2 are sources of water of same wavelength and amplitude. ह्या दोघांचे जे वेव्ज निघणार आहे त्या वेव्हचे वेवलेंथ हे सेम असेल, त्याचबरोबर ॲम्प्लिट्यूड सुद्धा सेम असणार आहे. अँड आर इन फेज विथ ईच अदर. या दोघांचे जे फेजेस आहेत ते फेजेस एकसारखं असणार आहे, इन फेजेस असणार आहे. याचाच अर्थ कोणत्याही वेळेला ह्या दोन सोर्स मधून निघणारे वेव्ज हे फेज मध्ये असतील, म्हणजे त्यांचं फेज समान असेल. इथं कंटिन्युअस लाईनने काही वेव्स दाखवलेले आहेत, डॉटेड लाईनने काही वेव्स दाखवलेले आहेत. प्रत्येकामध्ये असे अल्टरनेट कंटिन्युअस आणि डॉटेड लाईन दाखवलेले आहेत. कंटिन्युअस लाईन म्हणजे क्रस्ट असेल, म्हणजे हे जे आहे हे S1 पासून निघणाऱ्या वेव्हचं क्रेस्ट, हे जे आहे ते S1 पासून निघणाऱ्या वेव्हचं ट्रफ, म्हणजे क्रस्ट आणि ट्रफ मिळून एक वेव्ह इथं कंप्लीट होईल. परत पुढे परत क्रस्ट आणि नंतर त्याचं ट्रफ, हे S1 साठी असतील. अगदी तसंच S2 साठी सुद्धा कंटिन्युअस लाईन म्हणजे क्रस्ट आणि डॉटेड लाईन म्हणजे ट्रफ हे असणार आहे. हे ह्या फिगरमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. आता डायग्राम नीट ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की कंटिन्युअस लाईन आणि हे डॉटेड लाईन्स हे असे भरपूर वेव्ज आपण काढलेले आहेत इथे S1 आणि S2 ह्या दोघांसाठी. हे दोन्ही एकाच मीडियममध्ये आहेत, दोन्ही वेव्ज ट्रॅव्हल होत आहेत. मग ह्याचं कंटिन्युअस लाईन म्हणजे क्रस्ट, ह्याचं कंटिन्युअस लाईन म्हणजे क्रस्ट, ते ओव्हरलॅप होतील, किंवा ह्याचं डॉटेड लाईन S2 च्या डॉटेड लाईन बरोबर ओव्हरलॅप होतील. अशा ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळणार आहे. आणि हे ब्ल्यू डॉटने दाखवलेले आहेत बघा. हे जे ब्ल्यू डॉटने दाखवलेले आहेत हे तुम्हाला दाखवलेले आहे की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, म्हणजे इथे ॲम्प्लिट्यूड जास्त होईल. पण ह्याचं क्रस्ट ह्याच्या ट्रफ बरोबर हा रेड स्पॉट दिसतो, किंवा ह्याचा ट्रफ ह्याच्या क्रेस्ट बरोबर, म्हणजेच उलट क्रस्टला ट्रफ ट्रफला क्रस्ट असेल तर हे रेड स्पॉट्स आपल्याला मिळतील. आणि हे जर आपण एकत्र केले की ह्याच्यापासून आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. सेंटरला बरोबर आपल्याला कधीही कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच ब्राईट मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडचा पॉईंट दिसेल, आणि त्याच्या आजूबाजूला दोन्हीकडे डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह अल्टरनेट आपल्याला बघायला मिळतील. अशा पद्धतीने इंटरफेरन्स आपल्याला दिसेल. पॉइंट्स व्हेअर द क्रस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड्स विथ द क्रस्ट ऑफ अनदर वेव्ह and where the trough of one wave coincides with the trough of another wave are shown by blue dots. डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत बघा ब्ल्यू डॉट्स. हा सेंट्रल आहे, मग इकडच्या ह्याच्यामध्ये एक दिसतो, इकडच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक दिसतो. हे ब्ल्यू डॉट्सने आपण दाखवलेले आहेत. ॲट दीज पॉइंट्स द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम. सुपरपोजिशन प्रिन्सिपलच्या साहाय्याने जर बघितलं आपण, क्रस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप होत असेल तर डिस्प्लेसमेंट कसं पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. आणि जर ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर तो कसा असेल, तर अँड इज ट्वाइस दॅट ऑफ ईच वेव्ह, प्रत्येकाचं जर सारखं असेल तर डबल होईल. दीज आर द पॉइंट्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, म्हणजे हे ब्राईट पॉइंट दिसेल आपल्याला, ह्याला म्हणायचं आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. पण तेच द पॉइंट्स व्हेअर द क्रस्ट ऑफ वन वेव्ह इज कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ अनदर आर शोन बाय रेड डॉट्स. इथे रेड डॉट्सने सुद्धा काही पॉइंट्स दाखवलेले आहेत बघा. हे रेड डॉट्स म्हणजे क्रस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रस्ट, म्हणजे ते ॲम्प्लिट्यूड मिनिमम असेल, जर सारखं असेल तर तो 0 होईल, म्हणून ह्याला म्हटलेलं आहे आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. दीज आर द पॉइंट्स ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कळते का? इंटरफेरन्सचे दोन टाइप्स मिळतील आपल्याला. एक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स
दुसरा म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये क्रस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ असे जर ओव्हरलॅप होणारे वेव्ज असतील, दोन किंवा जास्त वेव्ज, तर ॲम्प्लिट्यूड त्यांचं जास्त होईल. जर एकसारखं असेल तर तो डबल होईल, म्हणून त्याला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणायचं आहे. डिस्ट्रक्टिव्हमध्ये क्रस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रस्ट, त्यामुळे त्यांचं ॲम्प्लिट्यूड कमी होईल. जर दोन्ही वेव्हचे ॲम्प्लिट्यूड सारखं असेल तर त्यावेळेला त्या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 0 मिळेल, डिस्प्लेसमेंट 0 होईल. अशा पॉईंटला डिस्ट्रक्टिव्ह म्हणायचं आहे. आणि हे अल्टरनेट मिळत जातील. सेंटरला कधी आपल्याला ब्राईट असेल, दोन्ही सोर्सच्या एक्झॅक्ट सेंटरला आपल्याला बरोबर कधीही काय असेल, कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे ब्राईट पॉईंट असेल. त्यानंतर दोन्ही बाजूला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट पॉईंट्स असतील. ओके. पण हे इंटरफरन्सचे पॅटर्न मिळण्यासाठी आपल्याला कोहेरंट सोर्सेसची गरज आहे. ते का गरज आहे आणि कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय ते आपण बघूयात. टू सोर्सेस which emit waves of the same frequency having a constant phase difference independent of time are called as coherent sources. दोन सोर्सेस सारख्याच फ्रिक्वेन्सीचे किंवा सारख्याच फेज डिफरन्सचे वेव्ज बाहेर सोडत असतील कोणत्याही वेळेला, इंडिपेंडेंट ऑफ टाइम, आर कॉल्ड कोहेरंट सोर्सेस. मग काय याचा अर्थ होईल, तर सपोज करा की स्पेसमध्ये म्हणजेच एखाद्या रूममध्ये एखाद्या ठिकाणी वेगवेगळ्या सोर्सपासून येणारे लाईट वेव्ज ओव्हरलॅप होत असतील, म्हणजेच इंटरफेअर होत असतील, तरी आपल्याला आपल्या आजूबाजूला असे इंटरफेरन्स दिसत नाही. तुम्ही घरी बघू शकताय, दोन लाईट लावून ठेवलेले आहेत, दोन सोर्स होतील, दोघांपासून लाईट वेव्ज बाहेर येणार आहेत, पण असं आपल्याला कधी जाणवणार नाही की इथं ब्राईट पॉईंट आहे, इथं डार्क आहे, म्हणजे इथं इंटेन्सिटी जास्त आहे, इकडे कमी आहे, वगैरे वगैरे आपल्याला काही दिसत नाहीये. असं का दिसत नाहीये, कारण वेगवेगळ्या सोर्स पासून निघणाऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी किंवा त्यांच्यामध्ये असलेले फेज हे सारखे असणार नाही. जरी सपोज करा की आपण यूज करत असलेल्या लाईटची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज, जे आपल्याला माहित आहे 50 हर्ट्ज सारखे असेल, तरी त्यांचे जे फेज आहे ते फेज एकसारखे असू शकत नाहीये. एखादा लाईट अगोदर चालू केलं असेल तर तो वेव्ह इमिट करायला सुरुवात होईल, दुसरा नंतर, किंवा दोन्ही ॲट ए टाइम करायचा प्रयत्न जरी केला तरी फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडणार आहे. म्हणून त्यांच्यामधले जे फेज आहे ते फेज एकसारखं असू शकणार नाही. म्हणून आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न नीट व्यवस्थित दिसणार नाहीये. मग हे इंटरफेरन्स पॅटर्न जर नीट व्यवस्थित दिसावं लागेल तर आपल्याला ह्या कोहेरंट सोर्सेसची गरज आहे, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आणि फेज सुद्धा कॉन्स्टंट पाहिजे. जर डिफरन्स असेल तर आपल्याला ते दिसणार नाहीये. कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल तरच ते आपल्याला व्यवस्थित दिसेल. फॉर इंटरफेरन्स टू बी सीन, इंटरफेरन्स बघण्यासाठी काय पाहिजे बघा, ओव्हर सस्टेन्ड पिरियड्स वी नीड टू सोर्सेस ऑफ लाईट व्हिच इमिट वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी. सारख्या फ्रिक्वेन्सीचे आपल्याला वेव्ज पाहिजे. अँड वेव्ज इमिटेड बाय देम आर इन फेज, एकाच फेजमध्ये पाहिजे किंवा कॉन्स्टंट फेज डिफरन्समध्ये असले पाहिजेत. म्हणून आपल्याला कोहेरंट सोर्सेसची गरज आहे. वी नीड सोर्सेस ऑफ लाईट विच आर कोहेरंट. This criteria cannot be satisfied by two independent primary sources as they emit waves independently. दोन सोर्सेस पासून आपल्याला हे मिळवणं शक्य नाही, कारण ते दोन्ही वेगवेगळे वेव्स बाहेर सोडणार आहेत आणि त्यांच्यामध्ये फेज हा कॉन्स्टंट राहणार नाहीये. अँड देअर नीड नॉट बी अ कॉन्स्टंट फेज रिलेशन बिटवीन देम. Thus, to obtain sustained interference pattern, one usually obtains two secondary sources from the same primary source. म्हणून कोहेरंट सोर्सेस आपल्याला मिळवायचे असतील तर हे कोहेरंट सोर्सेस म्हणजे दोन सोर्सेस एकाच मेन सोर्स पासून आपल्याला मिळवावे लागतील. एकच मेन सोर्स वापरायचे आणि त्याच्यापासून दोन सोर्सेस ऑब्टेन करायचे. मग प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स असं आपल्याला म्हणता येईल. मग त्यावेळेला आपल्याला इंटरफरन्सचे जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित दिसणार आहे. आणि हे प्रूव्ह केलेलं आहे यंग्सने. म्हणून पुढचं आर्टिकल जे असेल ते यंग्स एक्सपेरिमेंट किंवा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट.
आता इथं डबल स्लिट म्हणायचं कारण काय असेल तर ह्या फिगरमध्ये बघा तुम्ही एकच सोर्स वापरलेला आहे, त्यांच्यापासून दोन सोर्सेस मिळवलेले आहे S1 S2 आणि ह्या स्लिटच्या साहाय्याने स्लिटमध्ये म्हणजे गॅप सोडलेले आहे, एकदम बारीक असे गॅप्स आहेत, त्यांना स्लिट म्हणायचे. हे दोन आहेत म्हणून ह्या एक्सपेरिमेंटचं नाव काय दिलेलं आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट असं नाव. ही डायग्राम पहिल्यांदा समजून घेऊयात. In this experiment, a plane wavefront is made to fall on an opaque screen AB. हा AB एक ओपेक स्क्रीन आहे, ह्याच्यावर दोन वेवफ्रंट प्लेन वेवफ्रंट जे असतील ते पाडायचे आहेत. Having two similar narrow slits S1 S2. S1 आणि S2 हे दोन नॅरो स्लिट्स असतील. The plane wavefront can either obtained by placing a linear source S. लिनियर सोर्स एस पासून हे दोन आपल्याला मिळवायचे आहेत, पण हे लिनियर सोर्स एस कुठे ठेवायचे आहे तर फार अवे फ्रॉम द स्क्रीन, ह्या स्क्रीन पासून लांब ठेवायचं आहे, किंवा ॲट द फोकस ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसवर ठेवायचं आहे. कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसवर ठेवल्यानंतर काय होईल, कारण ह्याच्यावर मधून जे बाहेर रेज पडणार आहे ते पॅरलल असतील, म्हणजे आपल्याला पॅरलल वेवफ्रंट मिळेल आणि हे पॅरलल वेवफ्रंट S1 आणि S2 मधून पास होईल. The rays coming out of the lens will be parallel and hence the wavefront will be a plane wavefront. मग त्यानंतर आपल्याला वेवफ्रंट प्लेन वेवफ्रंट मिळेल. आता हे जे फिगर आहे ते फिगर शोज अ क्रॉस सेक्शन ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप. एक्सपेरिमेंटल सेटअप साठीचं हे डायग्राम आहे. अँड द स्लिट्स हॅव देअर लेन्स परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. हे जे स्लिट्स आहेत ह्या स्क्रीनला परपेंडिक्युलर काढलेले आपण. मग आणि स्लिट्स शुड बी अबाउट 2 to 4 मिलीमीटर अपार्ट फ्रॉम इच अदर. ह्या दोघांमधलं सेपरेशन 2 ते 4 मिलीमीटर असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असल्यावर आपल्याला व्यवस्थित इंटरफेरन्स पॅटर्न दिसणार नाही, 2 ते 4 मिलीमीटर मध्ये. अँड ऑब्झर्विंग स्क्रीन PQ, हा जो स्क्रीन ज्याच्यावर आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे, हा स्क्रीन PQ इज प्लेस्ड बिहाइंड AB. ABच्या पुढे हे ठेवायचं आहे. For simplicity, we assume that the slit S1 and S2 are equidistant from the source. ह्या सोर्स पासून S1 आणि S2 हे दोन्ही इक्विडिस्टन्स वर आहेत. जर इक्विडिस्टन्स वर असतील तर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फेज असणार नाहीये. सेम फेज असेल म्हणजे कॉन्स्टंट फेज राहणार आहे. So that the wavefront starting from S and reaching S1 and S2 at every instant of time are in phase. ते एकाच फेजमध्ये असतील आणि एकच सोर्स असल्यामुळे फ्रिक्वेन्सी सुद्धा त्यांचं कसं असेल, सेम असेल. मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये इंटरफेरन्स कसं मिळेल ते आपण बघूयात. S1 पहिल्यांदा कन्सिडर केलं की S1 पासून निघणारे वेव्ज, इथं प्लेन वेवफ्रंट आहे, इथं प्लेन वेवफ्रंट आल्यानंतर S1 च्या ठिकाणी तो ऍक्ट होईल सेकंडरी सोर्स, सेकंडरी वेव्ज तो इमिट करणार. क्रेस्ट म्हणजे कंटिन्युअस लाईन, ट्रफ म्हणजे डॉटेड लाईन. मग हे S1 साठीचे आपण वेव्ज काढून घेतले, क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ. S2 साठीचे सुद्धा सेम असतील. मग S1 ला जेवढे रेडियस घेऊन काढलेले आहेत तसंच रेडियस घेऊन इथे S2 साठी क्रस्ट ट्रफ काढायचे आहेत, म्हणजे कंटिन्युअस डॉटेड लाईन काढायचे आहेत. हे दोन्हीही इंटरसेक्ट होतील. मगाशी आपण वॉटर वेव्ह साठी बघितल्यासारखं ह्या दोघांच्या सेंटरला कधीही आपल्याला क्रेस्टला क्रफ किंवा ट्रफला ट्रफच इंटरसेक्ट होणार आहे, म्हणजे कंटिन्युअसला कंटिन्युअस, डॉटेडला डॉटेड होणार आहे. मग ह्या ठिकाणी मॅक्झिमम असणार आहे, म्हणजे इथं ब्राईट बँड आपल्याला मिळणार आहे. त्यांच्या दोन्ही बाजूला क्रस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रस्ट म्हणजे रेड स्पॉट्स असतील. रेड स्पॉट्स म्हणजे हा मिनिमम इंटेन्सिटीचा बँड असेल, म्हणजे डार्क असेल, म्हणून सेंट्रलच्या नंतर हा डार्क आणि हा डार्क असेल. त्याच्यानंतर परत पुढे क्रस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ असेल, इकडे सुद्धा क्रस्टला क्रस्ट किंवा ट्रफला ट्रफ असेल, म्हणजे ब्राईट बँड परत ब्राईट असेल. असे अल्टरनेट क्रस्ट, ब्राईट आणि डार्क बँड्स आपल्याला मिळत जातील दोन्ही बाजूला. अशा पद्धतीने हे बँड्स आपल्याला मिळतील. द डार्क अँड ब्राईट रिजन्स आर कॉल्ड द फ्रिंजेस. हे डार्क आहे, हे ब्राईट आहे, परत इथं डार्क आहे, इथं ब्राईट आहे, ह्यांना काय म्हणायचं आहे तर फ्रिंजेस म्हणायचं आहे. अँड द होल पॅटर्न, हे जे पूर्ण पॅटर्न आहे त्या पूर्ण पॅटर्नला म्हणायचं आहे इंटरफेरन्स पॅटर्न. कळतं का इथंपर्यंत? हे यंग्सनी सांगितलेलं एक्सपेरिमेंट. आणि दोन टाइप्स आपल्याला मिळतील, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. ह्याच्यानंतर पुढे आहे की कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह असे इंटरफेरन्स पॅटर्न मिळत असताना त्यांच्यासाठी इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे.
मग ते इक्वेशन कसं डिराईव्ह करायचे आपण बघूया. Let us now determine the positions and intensities of the fringes mathematically. Sorry, 1 minute. इथं आपण सुरुवातीचं यस वगैरे काही दाखवलेलं नाही आहे, ते कन्सिडर केलेलं आहे. इथं सोर्स आहे वगैरे वगैरे, त्यांच्यापासून S1 S2 हे दोन आपण स्लिटच्या साहाय्याने तयार करून घेतलेले आहेत. ह्या दोघांमधलं सेपरेशन जो आहे तो स्मॉल डी कन्सिडर केलेला आहे. ह्यांच्यापासून जो स्क्रीन ठेवायचा आपल्याला, तो स्क्रीन खूप लांब अंतरावर ठेवायचा आहे आणि तो स्क्रीन आपण कॅपिटल डी एवढ्या अंतरावर ठेवलेला आहे. आणि आपल्याला पी ह्या पॉइंटवर ब्राईट पॉइंट असेल का डार्क पॉइंट असेल, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. लेट द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स S1 अँड S2 बी डी. S1 आणि S2 ह्या दोघांमधलं जो अंतर असेल तो अंतर आपण छोटा डी म्हणून कन्सिडर केलेला आहे. अँड दॅट बिटवीन O अँड O डॅश बी डी. O आणि O डॅश ह्या दोघांमधलं अंतर म्हणजे कॅपिटल डी, म्हणजे सोर्स आणि स्क्रीन मधलं अंतर कॅपिटल डी असेल. फॉर बेटर रिझल्ट डी शुड बी अबाउट अ मीटर. चांगले जर इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असतील तर ते डी कमीत कमी 1 मीटरवर ठेवायचे किंवा 1 ते 1.5-2 मीटरच्या अंतरापर्यंत ठेवायचे. The point O dash on the screen is equidistant from S1 and S2. हा जो पॉइंट O dash आहे हा S1 आणि S2 ह्या दोघांपासून इक्विडिस्टन्सवर असेल, सारख्याच अंतरावर असेल. कारण काय तर तो बरोबर सेंट्रलला घेतलेला आहे आपण ओच्या समोर, मग S1 S2 च्या बरोबर परपेंडिक्युलरला मध्यभागी, म्हणून त्याच्यावर असलेले कोणतेही पॉइंट त्या दोघां ह्याच्यापासून सारख्या अंतरावर असणार. Thus the distance traveled by the waves starting from S1 and S2 to reach O dash will be equal. O dash पर्यंत जाण्यासाठी लागणारा जो डिस्टन्स आहे S1 O dash आणि S2 O dash हे दोन्ही सारखे असतील. The two waves will be in phase at O dash. अंतर सारखेच आहे म्हणजे त्यांचे फेज सुद्धा सारखे असणार O dash वर, रिझल्टिंग इन द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग तिथे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला मिळणार आहे. Thus there will be a bright spot at O dash. O dash वर आपल्याला कधीही ब्राईट स्पॉट मिळेल. And a bright fringe at the center of the screen perpendicular to the plane of the paper is seen. इथं कधीही ब्राईट पॉइंटच आपल्याला मिळणार आहे. मग आता आपण डिसाइड करूयात की ह्या P पॉइंटवर कोणतं असेल. Now let us determine the position of other bright fringes on the screen. दुसरे ब्राईट कुठे असतील किंवा डार्क कुठे असतील ते आपण इथे फाइंड करूयात. कन्सिडर एनी पॉइंट P ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर कोणतंही एक पॉइंट P कन्सिडर करायचं आहे. द टू वेव्स S1 अँड S2 ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्सेस टू रीच P. S1 पासून P पर्यंतचा अंतर हा छोटा असेल, तेच S2 पासून P पर्यंतचा अंतर हा जास्त असेल, म्हणजे कमी जास्त अंतर ते दोन्हीही ट्रॅव्हल करणार आहे. डिफरंट डिस्टन्सेस टू रीच P. अँड सो द फेजेस ऑफ द वेव्स रिचिंग P विल नॉट बी द सेम. अंतर कमी जास्त असल्यामुळे त्यांच्यामधलं फेज हे कमी जास्त असणार आहे. इफ द पाथ डिफरन्स साठी आपण डेल्टा एल कन्सिडर केलेला आहे, चेंज इन लेंथ, पाथ डिफरन्स बिटवीन S1P अँड S2P इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा. त्या दोघांमध्ये जो पाथ डिफरन्स आहे तो पाथ डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा मध्ये असेल, लॅम्डा म्हणजे वेवलेंथ, then two waves arriving there will interfere constructively producing a bright fringe at P. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठीचं कंडिशन काय असेल तर पाथ डिफरन्स मस्ट बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा. इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा याचा अर्थ काय सांगता येईल तर लॅम्डा असू शकेल, 2 लॅम्डा असू शकेल 2 वेळा वेवलेंथ, किंवा 3 लॅम्डा वेवलेंथ असू शकेल, 4 लॅम्डा असू शकेल, म्हणजे इंटिग्रल नंबर्सच्या पटीतले नंबर्स लॅम्डा, 2 लॅम्डा, 3 लॅम्डा अशा पद्धतीने जर पाथ डिफरन्स असेल तर तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे ब्राईट पॉइंट मिळेल. इफ द पाथ डिफरन्स बिटवीन S1P अँड S2P इज हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा. हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा म्हणजे अर्धे, 1/2, 3/2, 5/2 अशा पद्धतीने जर असतील लॅम्डाच्या पटीत,
then there will be a destructive interference and a dark fringe will be located at P. लक्षात ठेवा, हे रेड मध्ये दाखवलेलं कन्स्ट्रक्टिव्ह साठी आहे, हे जे पर्पल मध्ये दाखवलेले आहे ते डिस्ट्रक्टिव्ह साठी आहे. आणि कन्स्ट्रक्टिव्ह साठीचं कंडिशन काय असेल तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा असेल, म्हणजे लॅम्डा 2 लॅम्डा 3 लॅम्डा असे असेल. पण डिस्ट्रक्टिव्ह साठीचं कंडिशन काय असेल तर हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा. मगाशी जे लॅम्डा 2 लॅम्डा 3 लॅम्डा म्हटलेले आहे त्याला हाफ करायचं आहे, हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा. मग त्यावेळेला 1/2 लॅम्डा, 3/2 लॅम्डा, 5/2 लॅम्डा अशा पद्धतीने आपल्याला मिळतील त्यावेळेला डिस्ट्रक्टिव्ह. आणि हे पाथ डिफरन्स कुठं असेल डेल्टा एल तर इथे बघा ह्या फिगरमध्ये S1 पासून P पर्यंत डिस्टन्स इथे दाखवलेलं आहे, S2 पासून P पर्यंत अंतर सुद्धा दाखवलेलं आहे. S1 पासून ह्याच्यावर जर परपेंडिक्युलर काढला आपण इकडे तर S1P आणि इथून ह्या पॉइंट पासून P पर्यंत अंतर हा सारखं होईल. पण S2 पासून ह्या पॉइंट पर्यंत जो डिस्टन्स राहणार आहे तो म्हणजे पाथ डिफरन्स असेल. आणि हा पाथ डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा मध्ये असेल तर तो कन्स्ट्रक्टिव्ह, हाफ इंटिग्रल ऑफ मल्टिपल ऑफ लॅम्डा असेल तर तो डिस्ट्रक्टिव्ह असेल. मग याच्या साहाय्याने आपण ते कंडिशन डिराईव्ह करूयात. आता फिगर वरून जॉमेट्री यूज करायचं आहे आणि आपल्याला त्याचे इक्वेशन लिहायचं आहे. S1P चं स्क्वेअर हे इक्वेशन लिहायचं आहे. मग S1P स्क्वेअर लिहित असताना ट्रायंगल कन्सिडर करूयात. S1, S1 डॅश आणि P हा एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरमने S1P स्क्वेअर लिहायचा असेल तर काय सांगता येईल, S1P म्हणजे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर आहे. मग ते म्हणजेच काय असेल तर वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. त्याच्यातलं वन साइड म्हणजे S1 आणि S1 डॅश, ह्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेलं आहे D, म्हणून तो म्हटलेला आहे D स्क्वेअर प्लस हा S1 डॅश पासून P पर्यंतचं अंतर, पण आपण P पासून O डॅश पर्यंतचं अंतर Y म्हटलेलं आहे आणि हा टोटल D असताना इथं O सेंटरला घेतलेला आहे म्हणजे हा D/2 होणार आहे, म्हणजे हा सुद्धा इथून D/2 असणार आहे. मग टोटल Y मधून हा D/2 वजा केलं की आपल्याला S1 डॅश P मिळेल, म्हणून Y मायनस D/2 चा स्क्वेअर असेल. बघा नीट समजते का, S1P स्क्वेअर इज इक्वल्स टू D स्क्वेअर प्लस Y मायनस D/2 चा स्क्वेअर. पायथागोरस थेरमने आपल्याला हे फाइंड करता येईल. S1P स्क्वेअर जे आपल्याला पाहिजे ते पाथ तो मिळेल. S1 S1 डॅश म्हणजे D स्क्वेअर ते पण माहित आहे आपल्याला, प्लस S1 डॅश P स्क्वेअर याचा अर्थ हा टोटल Y मायनस हा इथला एवढा म्हणजेच D/2, म्हणून Y मायनस D/2 चा स्क्वेअर. सिमिलरली आपल्याला लिहिता येईल S2P स्क्वेअर. त्याच्यासाठी आपल्याला दुसरा ट्रायंगल कन्सिडर करावा लागेल, S2P अँड S2 डॅश असा हा ट्रायंगल कन्सिडर करावा लागेल. हे सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून पायथागोरस थेरमने काय सांगता येईल, हा S2 डॅश स्क्वेअर म्हणजे D स्क्वेअर प्लस इथून इथपर्यंत पूर्ण, पण इथून इथपर्यंत सेंटरपर्यंत Y आहे आणि हा खालचा सुद्धा D/2 असणार, म्हणून इथं आपल्याला लिहिता येईल Y प्लस D/2 चा स्क्वेअर. S1P च्या स्क्वेअर सारखंच S2P स्क्वेअर लिहिलेलं आहे. मग हे दोन्ही लिहिलेलं आहे आपण. आता आपल्याला ह्या दोघांमधला डिफरन्स पाहिजे. S2P मोठा आहे माहित आहे, म्हणून S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर ह्या दोघांचं मायनस करायचं ठरवलं आपण. तर ह्या दोघांचं मायनस करत असताना पहिल्यांदा हा इक्वेशन नंतर हा इक्वेशन, हा D स्क्वेअर मायनस होईल आणि हे ब्रॅकेट एक्सपांड केल्यानंतर Y स्क्वेअर मायनस होईल आणि हा D²/4 सुद्धा मायनस होईल. मधला जो मायनस टर्म असणार आहे तो YD तो प्लस होईल. मग इथला हा YD आणि इथला हा YD दोन्ही मिळून 2YD असेल. ह्या दोघांचं डिफरन्स वरून तुम्हाला काय मिळेल इक्वेशन 2YD. ह्या D² ला हा D² कॅन्सल होईल, ह्या Y² ला हा Y² कॅन्सल होईल ब्रॅकेट ओपन केल्यानंतर, आणि जो तिसरा टर्म असणार आहे D²/4 D²/4 तोही कॅन्सल होईल. फक्त इथं मधला जो टर्म राहणार आहे A मायनस बी च्या स्क्वेअर मध्ये मायनस 2AB म्हणतो, इथे A प्लस बी च्या स्क्वेअर मध्ये प्लस 2AB म्हणतो. हा मायनस 2AB परत एकदा मायनस केल्यानंतर प्लस 2AB होईल, म्हणजे 2AB म्हणून 4AB. मग फक्त कॅन्सल केलं तर इथे YD शिल्लक राहील, इथे एक YD शिल्लक राहील, म्हणून त्या दोघांचं मिळून येतं 2YD. याला इक्वेशन नंबर
1 म्हणूया. S1P आणि S2P हे दोन्हीही अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू D असणार आहे. कारण काय, हा अंतर खूप खूप कमी आहे. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे 2 ते 4 मिलीमीटर आणि हा अंतर खूप जास्त आहे. D 1 मीटर किंवा 1.5 मीटर पर्यंत असणार आहे. मग D च्या कंपॅरेटिव्हली हा D खूप छोटा असणार आहे. त्यात हा पॉइंट P जवळच असणार आहे. एवढा लांब आपण डायग्राम दाखवलेला आहे, पण तो तसं काही एवढा लांब असणार नाही, तो जवळच असेल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला असं सांगता येईल की ते दोन्हीही अप्रॉक्सिमेटली सेमच आहेत, S1P आणि S2P, बिकॉज पॉइंट P इज व्हेरी क्लोज टू O डॅश. O डॅशच्या अगदी जवळ असणार आहे. म्हणून हा इक्वेशन वरचा जो आहे S2P² मायनस S1P² तो एक्सपांड केला. A² मायनस B² जर असेल तर आपण म्हणतो की A मायनस B A प्लस B, तसं लिहिलं आपण. A² मायनस B² इज इक्वल्स टू A मायनस B A प्लस B, म्हणजे S2P मायनस S1P S2P प्लस S1P. आपल्याला पाथ डिफरन्स पाहिजे, म्हणून नाव पाथ डिफरन्स इज इक्वल्स टू S2P मायनस S1P. ह्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. मग हा पाथ डिफरन्स इज इक्वल्स टू हा इकडचा लेफ्ट हँड साइड म्हणजेच S2P² मायनस S1P² डिवायडेड बाय हा इकडचा इकडे गेल्यानंतर S2P प्लस S1P होईल. पण ह्याचा आपण अगोदरच डिराईव्ह करून ठेवलेला आहे S2P² मायनस S1P² जो 2yD असणार आहे. आणि ह्या दोघांची लेंथ D असणार आहे. D प्लस D म्हणजे तो 2D होणार आहे. दोघांमधला 2 कॅन्सल केला आपण तर y इंटू D बाय D असा पाथ डिफरन्स मिळेल आपल्याला. पाथ डिफरन्सचं इक्वेशन काय मिळालं, पाथ डिफरन्स इज इक्वल्स टू y इंटू D बाय D. y म्हणजे काय, तर तो जो पॉइंट कन्सिडर केलेला आहे तो पॉइंट त्या सेंट्रल पासून असलेलं डिस्टन्स y इंटू D बाय D. आता मगाशी आपण कंडिशन बघितले होते रेड कलर आणि त्या पर्पल कलर मध्ये. काय सांगितलं होतं, कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P कॅन बी रिटन ॲज पाथ डिफरन्स डेल्टा एल. डेल्टा एल मगाशी आपण बघितलं की y इंटू D बाय D. हे जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा म्हणजे लॅम्डा 2 लॅम्डा 3 लॅम्डा किंवा खालच्या दिशेत गेला आपण तर मायनस मध्ये असू शकतील. म्हणून ही n लॅम्डा आपण कन्सिडर केलेलं आहे. n ची किंमत 0 म्हणजे सेंट्रल मिळेल, O डॅश वरचं पॉइंट मिळेल. प्लस मायनस 1 म्हणजे प्लस असेल तर तो वरच्या बाजूला पहिलं ब्राईट मिळणार, मायनस असेल तर खालच्या बाजूला पहिलं. 2 असताना प्लस असेल तर वरचा 2, मायनस 2 असेल तर खालचा 2. अशा पद्धतीने आपल्याला अल्टरनेट ब्राईट बँड्स आपल्याला मिळत जातील. पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल्स टू yn इंटू D बाय D, जे मगाशी आपण इक्वेशन डिराईव्ह केले तो n हा सफिक्स किती नंबरचा ब्रँड आहे तो फाइंड करण्यासाठी यूज करायचा आहे. इज इक्वल्स टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा where yn being the position that is y coordinate of nth bright fringe. आता y कोऑर्डिनेट म्हणजे सेंटर पासून वर जर गेलं तर तो पॉझिटिव्ह, सेंटर पासून खाली जर आलं तर तो नेगेटिव्ह, म्हणून इथं 2 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 असं दाखवलेलं आहे. हे इक्वेशन आपण yn च्या टर्म मध्ये लिहायचा प्रयत्न केला. किती नंबरचं पाहिजे तो yn इज इक्वल्स टू हा n लॅम्डा तसंच राहील, हा D वर जाईल म्हणजे कॅपिटल D डिवायडेड बाय D. हा तुम्हाला कंडिशन मिळेल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P साठी. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह साठी सुद्धा बघता येईल. सिमिलरली द कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P कॅन बी रिटन ॲज पाथ डिफरन्स मगाशी बघितलेलं y इंटू D बाय D इज इक्वल्स टू कंडिशन काय सांगितलं होतं आपण, हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. आता अर्धा मिळालं पाहिजे प्रत्येक वेळेला, म्हणजे अर्ध्याच्या पटीत, अर्धा, दीड, अडीच अशा पद्धतीने. म्हणून तो इक्वेशन आपण लिहिलेला आहे n मायनस हाफ. आता n ची किंमत जर 1 ठेवला तर 1 मायनस हाफ इज हाफ म्हणजे अर्धा मिळेल. जर 2 ठेवला तर 2 मधून अर्धा गेले की दीड मिळेल. जर 3 ठेवला 3 मधून अर्धा गेले की अडीच मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने हे प्लस म्हणजे वरच्या दिशेतले, मायनस घेतला तर खालच्या दिशेतले, त्यासाठी ते प्लस मायनस दाखवलेले आहे. म्हणजे हे हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा आपल्याला मिळेल. मग ह्या कंडिशन वरून इक्वेशन जर लिहायचं म्हणलं तर ते डार्क बँड साठीचे इक्वेशन आपल्याला मिळता येईल yn इज इक्वल्स टू n मायनस हाफ इंटू लॅम्डा.
हा डी आणि डी इकडे घेऊन गेले की कॅपिटल डिवायडेड बाय डी, हे तुम्हाला ब्राईट बँड मिळेल आणि इक्वेशन नंबर 5 वरून तुम्हाला ब्राईट बँड मिळणार आहे. काही अडचण इक्वेशन डेराईव्ह करत असताना सोपे आहेत. पायथागोरस थेरम लक्षात ठेवायचा आहे. पायथागोरस थेरम लिहून घ्यायचे दोन ट्रायंगलसाठी, त्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, पाथ डिफरन्स काढायचा आहे. पाथ डिफरन्स तुम्हाला मिळेल वाय इंटू डी बाय डी. मग पूर्वी सांगितलेलं कंडिशन यूज करायचं आहे. कन्स्ट्रक्टिव्हसाठी यूज करायचं आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा, डिस्ट्रक्टिव्हसाठी यूज करायचं आहे हाफ इंटिग्रल ऑफ लॅम्बडा. मग इक्वेशन लिहिलं की ब्राईटसाठीचं इक्वेशन तुम्हाला ह्या 5 नंबरने मिळेल, डार्कसाठीचं इक्वेशन तुम्हाला ह्या 7 नंबरने मिळेल. ओके, नेक्स्ट आहे फ्रिंज विड्थ किंवा त्याला आपण बँड विड्थ म्हणूया. जे बँड्स मिळणार आहे आपल्याला डार्क, ब्राईट, अल्टरनेट, त्यांचा जो विड्थ आहे तो विड्थ कसं असणार आहे आणि तो कसं डिफाईन करायचं ते आपण बघूया. The distance between any two consecutive bright or dark fringes is called fringe width. यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये जे बँड्स दाखवलेले आहेत, कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट मधला अंतर किंवा कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह डार्क मधला अंतर, त्याला म्हणायचं आहे फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ. इट इज गिवन बाय डब्ल्यू. बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ साठी आपण डब्ल्यू हा लेटर यूज केलेला आहे. इज इक्वल्स टू डेल्टा वाय, म्हणजे जे वाय म्हणून आपण कन्सिडर करणारे डिस्टन्स, तो दोन ब्राईट मधला अंतर किंवा दोन डार्क मधला अंतर, डेल्टा वाय, चेंज इन वाय. सपोज करा की आपल्याकडे ब्राईट असेल किंवा डार्क असेल, तो n+1th बँड आहे, yn+1th बँड मायनस ynth बँड. म्हणजे एक्झाम्पल म्हणून जर घेतलं आपण 4 आणि 3 नंबरचं बँड, मग यांची व्हॅल्यू 3 होईल, n+1 व्हॅल्यू 4 होईल. मग 4 नंबरच्या बँडमधून जर 3 नंबरचं बँड मायनस केलं की तुम्हाला बँड विड्थ मिळेल. तो ब्राईट कन्सिडर करा किंवा तो डार्क कन्सिडर करा, आणि त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. मग हे yn+1 आणि yn हे पाठीमागच्या इक्वेशनवरून ह्या इक्वेशनवरून, ह्याला n च्या ठिकाणी n+1 ठेवा, एकदा n ठेवा, दोघांचं मायनस करा, किंवा ह्या इक्वेशन मधून n च्या ठिकाणी एकदा n+1 ठेवा, एकदा हा आहे तसंच इक्वेशन घ्या, दोघांची मायनस करा. ते केल्यानंतर सिम्प्लिफाईड इक्वेशन आपल्याला कसं मिळेल, तर w इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू डी बाय डी मिळेल. दोन्हीसाठी, ब्राईटसाठी पण असंच मिळेल, डार्कसाठी पण असंच मिळेल. म्हणून आपल्याला सांगता येईल बोथ डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस आर इक्विडिस्टन्स अँड हॅव इक्वल विड्थ. ब्राईट असेल किंवा डार्क असेल ते सारख्याच अंतरावर असतील आणि त्यांच्यामधला जो विड्थ आहे तो सारखंच असेल. इथं हे प्रूफ दाखवलेले नाही आहे, खूप सोपं आहे, तुम्ही ते करू शकताय. yn म्हणजे आहे असं हे इक्वेशन, yn+1 जेव्हा घेऊ तेव्हा हा n च्या ठिकाणी n+1 ब्रॅकेटमध्ये ठेवायचा आहे, लॅम्बडा इंटू डी बाय डी. मग दोघांचं मायनस करत असताना हा n चा टर्म कॅन्सल होईल, फक्त एकदा +1 असल्यामुळे हा लॅम्बडा डी बाय डी शिल्लक राहील, म्हणून तो लॅम्बडा डी बाय डी. अगदी तसंच ह्या डार्कसाठी सुद्धा yn हा इक्वेशन असंच राहील. yn+1 घेत असताना इथं n+1 मायनस हाफ घ्यायचा आहे, +1 मायनस हाफ म्हणजे +½ शिल्लक राहील. मग तो +½ शिल्लक असलेला तो ऑटोमॅटिक इथं -½ बरोबर कॅन्सल होईल आणि इथं आपल्याला लॅम्बडा डी बाय डीच मिळणार. कागद घेऊन सॉल्व करा, तुम्हाला त्याचं प्रूफ व्यवस्थित लक्षात राहील. फ्रिंज विड्थ ब्राईट आणि डार्कसाठी सेमच राहील, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. मगाशी जे आपण पाथ डिफरन्स फाइंड केलेला आहे आपण, ते पाथ डिफरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स मध्ये फाइंड करायचं, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी. कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स. द रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स डेल्टा एल आपण म्हणलेला आहे अँड फेज डिफरन्स डेल्टा फाय म्हणतो, इज गिवन बाय डेल्टा फाय म्हणजे फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एल. हे इक्वेशन तुम्हाला वेव्ज या चॅप्टरमध्ये होईल, पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स. एक जर कंप्लीट वेव्ह कन्सिडर केला क्रस्ट आणि ट्रफ, तर त्याच्यामध्ये 2π असणार आहेत, 2π, आणि त्याला आपण वेव्ह लेंथ म्हणतो लॅम्बडा. तसंच थोड्याशा अँगलसाठी म्हणजे डेल्टा फाय साठी
थोडंसं लेंथ म्हणजे डेल्टा एल इथं असेल. डेल्टा फाय अपॉन डेल्टा एल इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅमडा. मग हा इकडे गेल्यानंतर असं इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह केलेलं येईल सेक्शन 1 मध्ये. आता हे लक्षात ठेवा, डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅमडा इंटू डेल्टा एल. आता डेल्टा फाय इज इक्वल्स टू हा 2 पाय बाय लॅमडा तसंच ठेवला आपण. डेल्टा एल साठी मगाशी इक्वेशन डिराईव्ह केलेले आपण पाथ डिफरन्स, ज्याला आपण वाय इंटू डी बाय डी म्हटलेलं आहे. वाय इंटू डी बाय डी. पहिलं दुसरं असं ह्यासाठी इथे एन लिहिलं होतं, पण आता इथं पहिलं दुसरं वगैरे काही फाईंड करायची गरज नाही आहे. जेव्हा फाईंड करायचं त्यावेळेला इथं घेऊयात, मग ते तुम्हाला लक्षात येईल. आता कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स इज गिवन बाय डेल्टा फाय एन इज इक्वल्स टू एन इंटू 2 पाय. म्हणजे 2 पाय म्हणजे एक वेव्ह, म्हणजे एक वेव्ह झाल्यानंतर दुसरा किंवा दोन झाल्यानंतर तिसरा असं स्टार्ट व्हायला पाहिजे. एन इंटू 2 पाय असेल तर त्यावेळेला तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे हे सुद्धा इंटिग्रल. यांची किंमत 0 म्हणजे बरोबर सेंट्रल ब्राईट +-1 +-2 हे दुसरा वेव्ह तिसरा वेव्ह यासाठी मिळणार. इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स डेल्टा फाय एन किती नंबरचा आहे ते इंडिकेट करण्यासाठी एन इंटू 2 पाय. कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स in terms of phase difference is given by delta phi n is equals to, हे कंडिशन काय आहे तर हाफ इंटिग्रल मल्टिपल पाहिजे आपल्याला. मग हाफ येण्यासाठी n मायनस हाफ ऑटोमॅटिक त्याचं उत्तर हाफ येणार आहे इंटू 2 पाय. आणि हे इक्वेशन आपल्याला 6 आणि 9 वरून मिळेल. हे इक्वेशन आपल्याला 4 आणि 9 वरून मिळेल. असे हे कंडिशन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स फॉर डिस्ट्रक्टिव्ह अँड फॉर कन्स्ट्रक्टिव्ह मिळेल. इथंपर्यंत कोणाला काही अडचण? ओके, अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता तुमच्या ग्रुपच्या माध्यमाने किंवा खाली कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे ह्या याच्यामध्ये. रिमेंबर दिस. फॉर इंटरफेरन्स पॅटर्न टू बी क्लिअरली व्हिजिबल, इंटरफेरन्स जर आपल्याला व्यवस्थित दिसावं असं वाटत असेल तर D between the slits and the screen should be much larger than the distance small d between the two slits. म्हणजे कॅपिटल डी हा कधीही खूप 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 जास्त पाहिजे स्मॉल डी पेक्षा. स्मॉल डी म्हणजे काय असेल तर स्मॉल डी म्हणजे दोन स्लेट मधलं डिस्टन्स. कॅपिटल डी काय असेल तर सोर्स आणि त्या स्क्रीन मधला डिस्टन्स. हे दोन सोर्सेस मधला डिस्टन्स आहे. हे मिलीमीटर मध्ये असेल 2 ते 4. हा डी जो आहे तो मीटर मध्ये असेल सोर्स आणि स्क्रीन पर्यंत. द लोकेशन्स ऑफ द फ्रिंजेस आर डिराइव्ड assuming that the two sources S1 and S2 are in phase. दोन्ही फेज मध्ये असतील तरच आपल्याला दिसतील, अदरवाइज दिसणार नाही. If there is a non-zero phase difference between them, it should be added appropriately. This will shift the entire fringe pattern but will not change the fringe width. आपण जे डेराइव्ह केलेले फॉर्म्युले आहेत त्यांच्यामध्ये नॉन झिरो फेज डिफरन्स आहे म्हणून डेराइव्ह केलेले आहेत. जर काही फेज असेल डिफरन्स असेल तर तो त्याच्यामध्ये ॲड करावा लागेल. ॲड करून तुम्हाला तो इक्वेशन डिराईव्ह करावा लागणार. इक्वेशन बदलणार नाही आहे, फक्त कंडिशन जे आहे फ्रिंज विड्थ जे आहेत दिसणारे जे फ्रिंजेस आहेत त्यांचं लोकेशन चेंज होईल. इक्वेशन वगैरे सगळे तसेच राहतील. आज आपण इथंच थांबूयात. काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा किंवा आपल्या ग्रुपमधून विचारा. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. Thank you.